हॅलो हाय नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता आज मी बनवत आहे फुलगोबीची भाजी. इथे वाटाणे आणि गोबी मी उकळत्या पाण्यातून काढून घेणार आहे, कारण वाटाणे थोडे कडूसर लागतात आणि आपण उकळत्या पाण्यातून काढले की त्याचा कडूपणा कमी होतो. तर इथे मी घेतला आहे मसाल्यामध्ये मिरची पावडर, हळदी पावडर आणि घरचा काळा मसाला. आता लसूण कुटून टाकलेला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मीडियम साईजचे 4-5 बटाटे लांब लांब काप करून घेतलेले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि आपण मसाला घेतलेला तो पण परतून घ्यायचा आहे. मी चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि गोबी आणि वाटाणे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता किती असे छान असा कलर दिसायला आहे. आणि वरतून 2 ते 2.5 चम्मच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि त्याला पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला इथे उकळलेलं गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. ह्यानी भाजी खूप छान लागते. आणि वरतून कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ बघत राहा.